जय हिंद। मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आपल्या देशात एक कायदा आहे, त्या कायद्यान्वये देशातल्या कुठल्याही धर्माचे प्रार्थनास्थळ असू दे आणि कुठल्याही भाषेचे शैक्षणिक संकुल असू दे, त्याच्या 100 मीटरच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे प्रतिबंधित असलेले वस्तू म्हणजे तंबाखूजन्य वस्तू किंवा दारू हे विक्री करणे मनाई आहे। तसेच सदर दुकानाची परवानगी देताना संबंधित विभागाने चालू होणारे दुकान हे मंदिर प्रार्थनास्थळ परिसरात अथवा शैक्षणिक संकुलाच्या परिसरात नसल्याची खात्री करून घ्यावे। असे असताना सोलापूर जिल्ह्यात व शहरात विशेषतः अनेक शाळे संकुलच्या आसपास राजरोसपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री केली जाते। तसेच अनेक प्रार्थनास्थळासमोर परवानधारक आणि विनापरवाना बेकायदेशीर दारू शेंदी विक्री राजरोसपणे चालू आहे। याचे उदाहरण म्हणजे सोलापूर शहरात पुरातन काळाची स्वातंत्र्यपूर्व काळाची एक मस्जिद आहे, एक प्रार्थनास्थळ आहे, ज्याचे नाव चौडी मस्जिद। लष्कर भागात ही मस्जिद असून एक्झॅक्ट ते ममता कलेक्शनच्या शेजारी आहे। या शेजारीच्या बाजूलाच SD लाल म्हणून एक वाईन शॉप आहे। वाईन शॉप आणि मस्जिदमध्ये अंदाजे 3 ते 4 मीटर 5 मीटरच्या अंतर आहे, म्हणजे 15 फुटावरच ते दारूधंदा आहे। कायदा म्हणतोय 100 मीटरवर असायला पाहिजे आणि इथे तर 5 मीटरवरच दारूचा धंदा आहे। याबाबत मी स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिलेलं आहे की बाबा सदर वाईन शॉप हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे। आता मी माहिती घेतली, सदर वाईन शॉपचे परवाना क्रमांक आहे 34, म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्य प्राप्त झाला त्याच्यानंतर जे राज्य उत्पादन शुल्क विभाग निर्मित झाले त्यावेळेला हा सोलापूर जिल्ह्यातील 34वा क्रमांक म्हणजे जुना वाईन शॉप आहे, दारूधंदा आहे, हे मान्य आहे। परंतु त्या वाईन शॉप पूर्वीचे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते मस्जिद आहे, पूर्वी जे चूक झाली ते सुधारण घ्यावी आणि ते त्वरित बंद करावे अशी मी मागणी केलेली आहे। जर ही मागणी माझी मान्य झाली नाही तरी मुस्लिम समाजात 27वी शब ही जागरची रात्र असते, म्हणजे 26वा रोजा संपल्यानंतर उपवास सोडल्यानंतर 26 रोजेची पूर्ण रात्र 27व्या रोजापासून पहाटेपर्यंत जागरण करण्यात येते। या वेळेला ईश्वरकडे वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करण्यात येते। जर माझी मागणी मान्य झाली नाही तर रात्रभर आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर प्रार्थना करू आणि त्या ठिकाणी त्याच ठिकाणी शहरीचा बंदोबस्त देखील करू आणि प्रार्थना ईश्वरचरणी अल्लाच्या दरबारी आम्ही प्रार्थना करू की जे चूक झालेली आहे ते सुधारून घेण्याची आणि पुढे अशी चूक होऊ नये अशी सुदबुद्धी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना द्यावे म्हणून हीच आम्ही प्रार्थना करणार आहोत। अशी मी आणि या प्रार्थनाच्या वेळी अनेक मुस्लिम बांधव, अनेक समाज बांधव आणि या धंद्याला विरोध असणारे गैरमुस्लिम बांधव देखील उपस्थित राहावे असेच मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।